हात सोडला तरी परिस्थिती गंभीर होते. समानाने प्राणाचा किंवा अपानाचा एकाचा जरी आधार थोडा ढिला केला तरी नाभी चक्र बिघडते. शरीरामध्ये नाभिस्थानाला अत्यंत महत्व असते. मातेच्या गर्भात असताना शिशुदेहाचे पोषण नाळेतून म्हणजे नाभीच्या ठिकाणाहूनच होत असते. समान वायूमुळे ते पोषण यथायोग्य पद्धतीने होत असते. त्रिशिखी ब्राह्मणोपनिषदात म्हटले आहे की पोषणादि शरीरस्य समान कृते सदा. समान वायू नेहमी शरीराच्या पोषणाची क्रिया करतो. समान जर त्या दरम्यान विचलित विकृत झाला, त्याने पोषण कार्य थांबवले तर गर्भ आतल्या आत मरेलच. समान वायूचे महत्व. नाभीच्या ठिकाणी असलेला हा समान वायू मृत्यूचे निमित्त होतो. एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे प्राणहरण करणाऱ्या शक्तीला आपण यमपाश किंवा मृत्यूशक्ती असे म्हणतो. ही मृत्यूशक्ती प्रथम समान वायूवरच कार्य करते. तिचे काम सोपे असते. त्या शक्तीने नाभीपासून समानाचे आकर्षण केले की अपान खालच्या आणि प्राण वरच्या दिशेने सरकू लागून वेगळे होतात. मग पंचप्राण आणि 4 उपप्राण मिळून ते जीवाला घेऊन स्थूल देहातून बाहेर पडतात. वरच्या बाजूने बाहेर पडताना शरीराची मुख, नाक, डोळे, कान अशी जी कुठली दारे उघडी असतील त्यापैकी कुठल्या तरी एका दाराने जीव बाहेर पडतो. त्या जीवाच्या अंतिम क्षणीच्या वासनेची तीव्रता आणि प्रत ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे जे घडते. एखाद्या जीवाच्या वासना जर अत्यंत हीन दर्जाच्या असतील, त्यात भोगवासनांची तीव्रता जर अधिक असेल तर त्या वासना लिंग देहाला जड करतात आणि त्याला नाभीच्याही खाली ओढतात. मग अशा वेळेला तो जीव वर येऊ शकत नाही. त्याला यमपाश ओढून खाली घेऊन जातो व बुध, लिंग अशा खालच्या शरीरद्वारामधून तो प्राणांसकट बाहेर पडतो. या प्रकारे मृत्यूच्या वेळी त्या जीवाची अधोगती झाल्याने तो पुढे खालच्या पशु, कृमी, वृक्ष इत्यादी योनींमध्ये जन्म घेतो. 5 प्राण विभागांमध्ये सर्व शरीराला व्यापून उरलेला जो प्राणविभाग असतो त्याला व्यान असे म्हणतात. त्या व्यानामुळे शरीरातील रक्ताभिसरण होत असते. पचलेल्या अन्नाचे रसात्मक भाग हे शरीरभर पोचवते जात असतात. मात्र पापणीचे स्फुरण, शिंक, जांभई, आळस यांसारख्या शरीरातील छोट्या छोट्या क्रिया या उरलेल्या उपप्राणांच्या म्हणजे नाग, कर्म, कृकर, देवदत्त व धनंजय यांच्या असतात. शिवगीतेच्या 9व्या अध्यायात भगवान श्री शिव श्रीरामांना या संदर्भात सांगतात की उद्गारादी निमेषादी शुत्पिसादिक क्रमात संदित प्रवृत्ती शोकादी तेषां कर्म प्रकीर्तितम. त्यात ढेकर, उचकी, वांती, गती इत्यादी नागाची करडे, निमेष, उन्मेष, कटाक्ष, कंपन इत्यादी कुर्माची कामे, क्षुधा, पिपासा, शिंक इत्यादी कृकराची करणे, आलस्य, निद्रा, जांभई इत्यादी देवदत्ताची कर्मे आणि शोक, हास्य, मृत शरीर फुगवणे, नादघोष इत्यादी धनंजयाची कर्मे आहेत. याप्रमाणे 10 प्राणविभागांच्या पृथक चेष्टा सतत चालू असतात. यातले कोणतेही वायू त्याची शरीरातील नियोजित कार्य करण्याचे जीवाच्या मृत्यूपर्यंत थांबवित नाहीत. म्हणूनच श्री माऊलींनी त्यांच्याकरता शब्द योजलेला आहे की भ्रमतया ते बैसवी सामर्थ्यशील भगवती. हा प्राण दशदा होऊन शरीरामध्ये अखंड भ्रमण क्रिया करीत असतो. त्या प्राणाला जर एका ठिकाणी स्थिर किंवा स्तंभित करायचे असेल तर तसे करण्याची ताकद फक्त भगवती शक्तीकडेच असते.
ती शक्ती न राहतया ते राहावी, भ्रमतया ते भैसवी अशी सामर्थ्यवान असते. ती त्याच्याकडून शरीर कार्यही करून घेते व तीच त्याला स्थिरही करू शकते. 18व्या अध्यायात श्री भगवंतांनी सात्विक धृती सांगितली आहे. धृती याचा अर्थ धारणा शक्ती, धरून ठेवण्याची ताकद. ती प्राणांची धारणा असते. श्री माऊली तेथे स्पष्टपणे सांगतात की इंद्रिया विषयांच्या गाठी अपेसा सुटती किरीटी, मन मायेच्या पोटी रीगही नाही. अयो अयो अधोर्ध्व बुडे काळी, प्राण नावाची पेंडी बांधे खाली उडी मध्यमे माझी. हे पार्था, योगजन्य शक्तिजन्य सात्विक धृतीमुळे इंद्रिये व विषय यांची गाठ आपोआप तुटते. 10 इंद्रिये मनरूपी आईच्या पोटात शिरतात. प्राणांचा निरोध होऊन खालचा अपान मार्ग व ऊर्ध्व मार्ग बंद होऊन 9 प्राणांची पेंडी गाठोडी बांधून शक्ती त्याच्यासह सुषुम्नेतील ब्रह्मनाडीमध्ये शिरते. ती भगवती शक्ती मनाला इंद्रियासह बाजूला काढते. मनाची जर गडी घालायची असेल तर तिला आधी प्राणांची पेंडी बांधावी लागते. श्री माऊली येथे म्हणतात की प्राण नावाची पेंडी. येथे त्यांची 9 प्राणांची पेंडी असे म्हटले आहे, कारण 10पैकी 9 प्राणांना ती भगवती एकत्र करते आणि सुषुम्नेमध्ये खेचते. मग 10 प्राणांमध्ये फक्त एकच उपप्राण शिल्लक राहतो. त्याचे नाव धनंजय. तो धनंजय विशेष रूपाने नेहमी ब्रह्मरंध्रात म्हणजे सहस्त्रारात राहत असतो. त्याला ती भगवती तेथेच राहू देते आणि उरलेल्या 9 प्राणांची एकत्र पेंडी बांधते. त्यानंतर संकल्प विकल्पाचे लुगडे सांडूनी मन उघडे, बुद्धी मागिली एकडे जगीची वैसे ऐशी देवराजे जेरे मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडवी जती. संकल्प विकल्पाचे लुगडे वस्त्र त्यागून मन उघडे होते. बुद्धी त्याच्या मागोमाग गुपचूप बसते. तो दैवरूपी राजा याप्रमाणे मनाला, प्राणाला व इंद्रियांना आपापले व्यापार टाकाव्यास लावतो. जेव्हा ती धृतिरूप भगवती मनाला, इंद्रियांना आणि प्राणांनाही दामटून स्थिर करते, तेव्हाच त्यांच्या क्रिया व्यवहार थांबतात. तोपर्यंत भगवतीच्या कृपेशिवाय, साह्याशिवाय आपल्याला तो प्राण स्वसामर्थ्याने स्थिर करता येत नाही. मार्मिक अभिप्राय. एकदा श्री क्षेत्र अक्कलकोट मुक्कामी राजाजीराज सद्गुरू समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या समोर एक हठयोगी आले. त्यांना आपल्या हठयोग विद्येचा मोठा अभिमान होता. त्यांना वाटत असे की आपण हठयोगात फार पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला स्वेच्छेने प्राणांचा लय करता येतो. म्हणून ते श्री स्वामी महाराजांच्या समोर आले आणि मुद्दाम त्यांना दाखवायचे म्हणून उड्डियान व जालंधर बंद लावून प्राण कोंडून बसले. मी किती वेळ कुंभ करू शकतो ते पहा, असे त्यांना त्याद्वारे श्री स्वामी महाराजांना दाखवायचे होते. त्यांनी असा 30-35 मिनिटे कुंभक केला आणि मग तो सावकाश सोडला. त्यांनी कुंभक सोडल्याबरोबर त्यांचे मनोगत अंतर्ज्ञानाने जाणून भगवान श्री स्वामी महाराज त्यांना एकाएकी म्हणाले, अरे गाढवा, नाकातोंडातला प्राण कोंडलास, पण बुडातला प्राण वाहतोय त्याचे काय? म्हणजे प्राण कोंडला, पण अपानाचे काय? अपान तर कार्यरत होताच. त्यांच्या त्या मार्मिक अभिप्रायाने ते हठयोगी फारच खजील झाले. या सर्व मुख्य प्राणांचे आणि उपप्राणांचे वैशिष्ट्य असे असते की हे सगळे मित्र भिन्न जागी वेगवेगळ्या दिशांना कार्यरत असतात. त्या सर्वांना एकत्र आणणे व त्यांची नोट बांधणे हे महाकठीण काम असते. एकाला धरायला गेलो तर दुसरा हातचा सुटतो. म्हणूनच श्री माऊलींनी त्याकरता पारियाचा रवा घेता निवडी
अशी उपमा दिलेली आहे. जमिनीवर पडलेला पारा उचलून पाहावा, तो गोळा करताना एक गोळी पकडायला जावे तर तिच्यातून दुसरी गोळी निघते. तसेच या प्राणाचे असते. एका प्राणाला पकडायला जावे तर त्यातून दुसरा प्राण बाहेर सटकतो. हे प्राण असे वागणारच, कारण भ्रमण करणे हाच त्यांचा मूळ स्वभाव असतो. त्या सगळ्यांना भगवती शक्तीच एकत्र बसवते. ब्रह्मचर्याते बैसवी, कारण तिला त्यांचे मूळ सूत्र माहीत असते. या सगळ्या माळींच्या दोऱ्या सरते शेवटी त्या भगवतीपाशीच असतात. हे प्राण म्हणजे तिचीच पिल्ले आहेत. भगवतीच्या संकल्पनेत प्राण निर्माण झाला आणि त्या प्राणाचे उपप्रकार